तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील अब्दुल सत्तार यांच्या बंडखोरीनंतर ठाण्यात शिंदेंसोबत बैठक। युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या, शिंदेंचा सत्तारांना सल्ला। सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीस यांची घेणार भेट। कोकण विधान परिषद निवडणुकीमधील महायुतीची बंडखोरी शमली तर महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली आपला अर्ज मागे घेणार अशी सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आज दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार। 3 ठिकाणच्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश। शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ। कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश। तर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार अशी फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचं मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांकडून अभिवादन। कर्जमाफीच्या निर्णयानंतर मंत्र्यांकडून टाळ्या वाजवत फडणवीसांचं कौतुक। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद, अर्जावर बोगस सही सूचक नागेश भोसलेंचा आक्षेप। तर भाजपने दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदे यांचा आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांचा अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख यांचा बजोरियांच्या अर्जावरती आक्षेप। संबंधीच्या माहितीत तफावत असल्याचाही आरोप। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आज नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रात सरकारविरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी या विरोधात या मोर्चाचं आयोजन। सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आव्हाड या आंदोलनामध्ये होणार सहभागी। मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी, ढगाळ वातावरण, त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। वसई, विरारसह पालघरमध्ये देखील पावसाची हजेरी। अनेक भागात वीज पुरवठा खंडित, नागरिकांची गैरसोय। गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावरती भीषण अपघात झाला। 2 बसच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग। मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदतही जाहीर। पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची महत्त्वाची बैठक संपन्न। कुणबी दाखले आणि हेल्पलाईनबाबत निर्णय। पुढील 3 महिन्यांमध्ये आश्वासनांची पूर्तता करा। हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाई, विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना हा इशारा। शासन निर्णयाचं कौतुक, मात्र अद्यापही मी समाधानी नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान केलं नसतं, जरांगेंचा निशाणा। 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करण्याची देखील मागणी। कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार सरकारचा आज शपथविधी। बंगळुरूमधील लोकभवन परिसरामध्ये 16 सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर शिवकुमार पदभार स्वीकारतील। मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 34 सदस्यांना स्थान मिळेल। बिहारच्या पटनामध्ये खानसर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार, 8 ते 10 राऊंड फायर केल्याचा दावा। तर 2 कोचिंग चालकांमध्ये वर्चस्व गाजवण्यावरून वाद, सुरक्षा रक्षकांना मारहाण झाल्याची माहिती। सोनम वांगचुक यांची कॉक्रोच जनता पार्टीला 5 जूनपर्यंत बदल न झाल्यास दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनामध्ये सहभागी हो। वांगचुक यांचा सरकारला निर्वाणीचा हा इशारा। पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या 10 टीम तयार। सर्वच्या सर्व 6 आरोपींना अटक। दापोडी पोलिसांकडून सीआयडीकडे गुन्हा देखील वर्ग। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।